शिक्षण देणारी शाळा किंवा शिक्षण संस्था या देशाचे भावी आधारस्तंभ असणारे विद्यार्थी घडविण्याचे काम करतात. देशातील प्रत्येक विद्यार्थी हा सुजाण नागरिक व्हावा, यासाठी मुलांना शिक्षण घेण्यासाठी शाळेत पाठविले जाते. त्यांचा पाया मजबूत व्हावा यासाठी प्रत्येक आई वडील अपार कष्ट करून आपल्या मुलांना शिक्षण देतात. शिक्षण ही यशाची गुरुकिल्ली आहे. या उक्तीनुसार गुरुविना जीवन व्यर्थ आहे असेही म्हटले जाते. मात्र शिक्षण देणारे शिक्षक आणि शिक्षिका जर मुलांना चांगले शिक्षण देणे बाजूला ठेवून शाळेतच अश्लील चाले करत असतील तर मग शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी कोणाचा आदर्श घ्यावा? आजपर्यंत गुरु हे नेहमीच आदर्शस्थानी राहिलेले आहेत आणि यापुढेही राहतील. परंतु देशाचे भावी नागरिक घडविण्याची जबाबदारी ज्यांच्यावर सरकारने सोपविली आहे ते शिक्षक शाळेत येऊन जर क्रमाचे अश्लील चाळे करत असतील तर मुलांना शाळेत पाठवावे की नाही, हा मोठा प्रश्न मुलांच्या पालकांसमोर उभा ठाकला आहे. असाच एक प्रकार राजस्थान मधील चित्तोडगड जिल्ह्यातील राजकीय उच्च विद्यालय लेख अजोलिया मध्ये घडला असून या शाळेतील प्राचार्य आणि सहाय्यक शिक्षिका यांचा प्राचार्यांच्या केबिन मधील अश्लील चाळे करतानाचा व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहे. शिवाय प्राचार्यांच्या केबिन मध्ये समोरच्या भिंतीवर मासाहेब जिजाऊ साहेब बाळ शिवाजी राजांना शिकवत असतानाचा फोटो लावलेला आहे. यांना यांच्या वासनांध नजरेपुढे कोणत्याही गोष्टीचे भान नसल्याचे दिसून येते. सूत्रांच्या माहितीनुसार राजस्थान मधील चित्तोडगड जिल्ह्यातील राजकीय उच्च विद्यालय लेख मधील प्राचार्य अरविंद व्यास आणि सहाय्यक शिक्षिका कांता पांडिया यांच्या मधील प्रेम संबंधाची चर्चा सर्वत्र वाऱ्यासारखी पसरली होती. शाळेतील इतर शिक्षक आणि शिक्षिका यांच्यामध्ये आणि शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये या गोष्टीची चर्चा होती. शिवाय संपूर्ण गावकऱ्यांमध्ये यांच्या प्रकरणाबद्दल माहिती होती. मात्र या बाबतीत विचारण्याची कोणाचीही हिंमत नव्हती. अनेक वेळेला समज देऊन सुद्धा यांच्यावर कोणताही परिणाम झाला नाही. या दोघांचे अश्लील चाळे चालूच असायचे. या बाबतीत जर कोणी विचारणा केली तर प्राचार्य अरविंद व्यास त्यांना सरकारी कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करून गुन्हा दाखल करण्याची धमकी देत असत. शिवाय प्राचार्य अरविंद व्यास हे राजस्थान राज्य कर्मचारी महासंघ भामसचे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यामुळे या बाबतीत कोणीही हिंमत करण्याचा प्रयत्न केला नाही. प्राचार्य अरविंद व्यास यांचा वाढता प्रभाव असल्याने शिक्षिका कांता पांडिया देखील बिनधास्त असायची. त्यांना कोणत्याही प्रकारचे भान किंवा भीती नसल्यासारखे दिसत होते. प्राचार्य व्यास यांच्या ऑफिसचा दरवाजा पूर्ण उघडा असताना या दोघांचे अश्लील चाळे आतमध्ये चालू असायचे. परंतु कोणाचीही ऑफिस मध्ये यायची हिंमत नव्हती. प्राचार्य व्यास आणि सहाय्यक शिक्षिका कांता पांडिया हे दोघेही 14 वर्षांपासून या शाळेत कार्यरत होते. अनेक वेळा त्यांना समजावण्याचा प्रयत्न झाला, मात्र त्यांच्या वर्तणुकीमध्ये कोणत्याही प्रकारची सुधारणा झाली नाही. त्यामुळे ग्रामीण शिक्षण संस्था, इतर शिक्षक आणि विद्यार्थी यांनी वर्गणी काढून सीसीटीव्ही कॅमेरा खरेदी करून प्राचार्य अरविंद व्यास हे शाळेत नसताना त्यांच्या ऑफिसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यात आला आणि अनेक दिवसांपासून चालू असणारे प्राचार्य अरविंद व्यास आणि सहाय्यक शिक्षिका कांता पांडिया यांचे अश्लील चाळे सीसीटीव्ही मध्ये कैद झाले. यांच्या या घाणेरड्या कृत्यामुळे शिक्षकी पेशाला काळिमा फासण्याचे काम केले असल्याने यांच्या घाणेरड्या कृत्याचा शालेय शिक्षण संस्था आणि इतर सर्वत्र विरोध होत असून उदयपूर विभाग जॉईंट डायरेक्टर रचना कोठारी यांनी ही विषय गंभीर असल्याचे सांगितले. प्राचार्य अरविंद व्यास आणि सहाय्यक शिक्षिका कांता पांडिया या दोघांनाही निलंबित केले असून गंगराज पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद झाला आहे. शिक्षकांच्या अशा घाणेरड्या कृत्यामुळे अनेक पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेतून काढण्याचा देखील निर्णय घेतला. मात्र यांचे चाळे चालूच राहिले. सीसीटीव्ही मध्ये रेकॉर्ड झालेली व्हिडिओ बघून प्राचार्य अरविंद व्यास आणि सहाय्यक शिक्षिका यांना निलंबित करण्यात आले असून प्राचार्य अरविंद व्यास यांना नागरिकांनी चांगलाच चोप दिला. तो ब्लॉक स्तर से जॉइंट डायरेक्टर संभावित अधिकारी सब इसके लिए आए हैं, सभी के बयान लिए हैं और इसके लिए कड़ी से कड़ी कार्रवाई, बड़ी से बड़ी सजा के लिए स्कूली बच्चे हैं, ये स्कूली बच्चे हैं और इनका जो अभी तक जो ये बच्चे हैं ये चाह रहे हैं कि जो जिसने गलती की है उसी शिक्षक को जो है सजा मिले। लेकिन यहाँ के ग्रामीण उनसे हम बातचीत करना चाहेंगे। कसूरवार ने तो उसको टेंट क्यों करे? जो कसूरवार था उसको सस्पेंड कर दिया गया, सब कुछ हो गया, तो दूसरा स्टाफ है तो उसको चेंज क्यों करे? इसकी गलती क्या है? उसको सजा मिलनी चाहिए। निर्दोष को तो ये हमारे बच्चे पढ़ा रहे हैं, तो उसका ट्रांसफर क्यों करे? और इनकी कुछ गलती हो तो हमको दिखाओ, सामने बताओ। गाँव की बदनामी यही कि सारी गलती जो स्टाफ ने हटाओ।
सी तो या वेरी को सारा पूरा स्टाफ को नाम यदि के सारा स्टाफ गलत हो जो याने बाने पे वो बेटा बेटा आदमी यो कार्रवाई करवा जो के सब नाटो हम चाहते हैं मैडम है जिन लागू है ये काम गलत कोई नहीं तो जो गलत है ये हमारे सभी पद भरा जाए। हेडमास्टर साहब इधर नहीं है, हमारे हेडमास्टर साहब का पद भरा जाए, अच्छी पढ़ाई हो, ये अच्छे पढ़ा रहे जो भी स्टाफ है पहले वो ये इन कारमाना अशा प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ आणि चालू घडामोडी पाहण्यासाठी TV7 मराठी महाराष्ट्र न्यूज या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।